शहरातील तावडे हॉटेल ते गांधीनगर रोड परिसरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आजच्या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले। या प्रकरणात यापूर्वी सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेकडून संबंधित बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर काही बांधकामधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करत मुदतवाढ व दिलासा मागितलाय। सुनावणी दरम्यान न्यायालयानं संबंधितांना किमान 15 दिवसांची मुदत देण्याबाबत सूचना केल्या असून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत। त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण गांधीनगरसह कोल्हापूर शहराचं लक्ष लागलंय। दरम्यान आज या प्रकरणासंदर्भात काही नागरिक, बांधकामधारक आणि प्रतिनिधी सर्किट बेंचकडे जाणार असल्याची माहिती समोर येतेय। त्यामुळे सुनावणी दरम्यान कोणती भूमिका मांडली जाते आणि पुढे काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिका प्रशासनानं मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं सांगितलंय। कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर पद्धतीनं कारवाई केली जाईल असं स्पष्ट यावेळी सांगितलं आहे। तावडे हॉटेल परिसरातील जागा महापालिकेची असल्याचा निर्णय यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं दिला असल्यानं आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामांवर प्रशासन अधिक कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। संबंधित स्वखर्चाने बांधकाम हटवण्याचं आवाहन करण्यात आलं असून अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा आता न्यायालय, प्रशासन आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा बनला असून आजच्या सर्किट बेंचमधील घडामोडींवर संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलंय। न्यूज रिपोर्टर विशाल फुले, आज 24 तास, कोल्हापूर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।